महाराजांनी कावळ्यांना यथेच्छ खाऊ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले. अध्याय 12वा. श्री गजानन महाराजांना पितांबराने धावा करताच झाडाला पालवी फुटली. अध्याय 14वा. गजानन महाराजांच्या प्रत्यक्ष नर्मदा देवी गजानन महाराजांना दर्शन घेण्यास आली आणि गजानन महाराजांच्या नौकेचे रक्षण केले. अध्याय 15वा. गजानन महाराज उजव्या बाजूस बसले असून लोकमान्य टिळक भाषण करीत आहेत. अध्याय 16वा. गजानन महाराजांना कंवरपुत्र त्र्यंबक कांदा भाकरीचे जेवण देत आहेत. अध्याय 17वा. श्री गजानन महाराज बायकाच्या डब्यातून खाली उतरले